गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. थोडंसं तांत्रिक अडचण आली होती, रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला स्पष्ट दिसत नव्हतं म्हणून लेक्चर मी मध्ये बंद केलेलं होतं. तर पुन्हा सुरुवातीपासून आपण हा चॅप्टर पाहतोय. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. याच्यामधला हा एटीपी मॉलिक्यूल हा एरोबिक रेस्पिरेशन मधला एक महत्त्वाचा पॉइंट आहे. एटीपी म्हणजेच ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल आहे आणि हे एटीपी मॉलिक्यूल हे एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. एटीपी मॉलिक्यूल हे काय आहे? एटीपी आर एनर्जी रिच मॉलिक्यूल. एनर्जी रिच मॉलिक्यूल. एटीपी हे एनर्जी रिच मॉलिक्यूल्स आहेत. देन सेकंड, in this ATP molecule energy is stored in the form of chemical energy by the bonds attached phosphate molecules. phosphate molecule ला अटॅच करणारे जे बॉन्ड्स आहेत त्या बॉन्ड्सच्या रूपात केमिकल एनर्जीच्या रूपात ही एटीपी एनर्जी स्टोअर्ड केलेली असते. म्हणजेच इन एटीपी energy stored in chemical bonds. Energy stored in chemical bonds by which phosphate molecules attach टू इच अदर. म्हणजे पाहिलं तुम्हाला एटीपी मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलेलं आहे. ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूलचं हे स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये ॲडेनाइन ही एक नायट्रोजिनियस बेस आहे. आपण पाहिलेलं आहे डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये पाठीमागच्या चॅप्टर मध्ये पाहिलं होतं आपण की 4 नायट्रोजिनियस बेसेस असतात. पहिली बेस आहे ॲडेनाइन, दुसरी असते ग्वानिन, तिसरी असते सायटोसाइन आणि थायमिन. या नायट्रोजिनियस बेसिस आहेत त्यापैकी ॲडेनाइन ही एक नायट्रोजिनियस बेस आहे. इथं जी पेंटोज शुगर आहे ती पेंटोज शुगर कोणती आहे? रिबोज शुगर आहे. म्हणजे शुगर मॉलिक्यूल आहे आणि ॲडेनाइन आहे. त्याच्यानंतर 3 फॉस्फेट मॉलिक्यूल आहेत म्हणजे ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल आहेत आणि या फॉस्फेट मॉलिक्यूलला जॉईंट करणारे किंवा जोडणारे जे केमिकल बॉन्ड्स आहेत या केमिकल बॉन्ड मध्ये एनर्जी स्टोअर्ड केलेली असते. म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतो इन द एटीपी मॉलिक्यूल ATP molecule are stored in cell as per the need. ATP molecules are stored in cell as per need of cell. लक्षात घ्या असे जे एटीपी मॉलिक्यूल आहेत हे सेल मध्ये सेलची जशी आवश्यकता असेल, सेलची ज्या पद्धतीने एनर्जी रिक्वायरमेंट असेल त्या सेलच्या एनर्जी रिक्वायरमेंट नुसार एटीपी मॉलिक्यूल हे सेल मध्ये स्टोअर्ड केले जातात, साठवले जातात. देन नेक्स्ट, केमिकली एटीपी इज अ ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फॉर्म्ड फ्रॉम एडेनाइन राइबोज न्यूक्लियोटाइड. केमिकली जर आपण हे एटीपी मॉलिक्यूल पाहिले, केमिकली एटीपी मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ एडेनाइन किंवा एडिनोसाइन रिबोन्यूक्लियोटाइड. एडिनोसाइन रिबो न्यूक्लियोटाइड. केमिकली हे एटीपी मॉलिक्यूल हे कशाने बनलेले आहेत? एडिनोसाइन रिबोन्यूक्लियोटाइड पासून बनलेले आहे. आणि सेल मध्ये असे एडिनोसाइन रिबोन्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल म्हणजे एटीपी मॉलिक्यूल हे सेलच्या आवश्यकतेनुसार, रिक्वायरमेंट नुसार किंवा नीड नुसार स्टोअर केलेले असतात. आणि या एटीपी मॉलिक्यूल मध्ये एनर्जी कशाच्या रूपात स्टोअर केलेली, कशामध्ये साठवलेली असते? केमिकल बॉन्ड, की ज्या केमिकल बॉन्डने ही फॉस्फेट मॉलिक्यूल एकमेकांशी जोडलेले असतात आणि हे एनर्जी रिच मॉलिक्यूल्स आहेत. देन
इट कंटेन्स नायट्रोजिनियस कंपाऊंड. आता पहा एटीपी मध्ये नायट्रोजिनियस कंपाऊंड कोणता आहे? एडेनाइन. इट कंटेन्स nitrogenous compound. It contains nitrogenous compound adenine. पेंटोज शुगर कोणती आहे? पेंटोज शुगर कोणती आहे? रिबोज शुगर आहे. नायट्रोजिनियस बेस कोणता आहे? एडेनाइन. नायट्रोजिनियस कंपाऊंड एडेनाइन आहे. त्याच्यानंतर पेंटोज शुगर कोणती आहे? रिबोज शुगर. अँड 3 phosphate molecule. 3 phosphate molecule आणि 3 phosphate molecules आहेत. म्हणजे पहा या एटीपी मॉलिक्यूल मध्ये नायट्रोजन कंपाऊंड असतो एडेनाइन, पेंटोज शुगर असते रिबोज शुगर आणि 3 फॉस्फेट मॉलिक्यूल्स असतात. रिबोज शुगर असते आणि 3 फॉस्फेट मॉलिक्यूल आहेत म्हणून त्याला ट्रायफॉस्फेट म्हटले. Then energy is derived from ATP by breaking this chemical bond between the phosphate molecule. Phosphate molecule मधला chemical bond जर ब्रेक झाला तर त्याच्यातून एनर्जी रिलीज होते. म्हणजे असं म्हणता येईल एनर्जी इज 6 नंबरचा पॉइंट. एनर्जी इज रिलीज from ATP by breaking the phosphate bond. Energy is released by breaking phosphate bond of ATP. ATP मॉलिक्यूल मधील फॉस्फेट बॉन्ड जर ब्रेक झाला तर त्याच्यातून एनर्जी रिलीज केली जाते. Hence ATP is converted into ADP. मग एटीपी मध्ये 3 फॉस्फेट आहेत. बॉन्ड ब्रेक झाला, एक फॉस्फेट कमी होईल म्हणजे किती फॉस्फेट राहिले? 2 फॉस्फेट मॉलिक्यूल. म्हणून त्याला म्हटलं आता एडीपी म्हणजे एडेनोसाइन डायफॉस्फेट म्हटलं आता. हेन्स एटीपी कन्वर्टेड इनटू, एटीपी कशात कन्वर्ट होतात? एडीपी. एडीपी म्हणजे काय? एडेनोसाइन डायफॉस्फेट मध्ये कन्वर्ट होतात. And therefore this ATP is called, therefore ATP ला काय म्हणतात? एनर्जी करन्सी ऑफ सेल. एनर्जी करन्सी ऑफ सेल. But ATP is called energy currency of cell because when the phosphate bond of the ATP molecule is break down, then energy is released. म्हणजे जर एटीपी मधला हा फॉस्फेट बॉन्ड ब्रेक झाला किंवा ब्रेक केला तर त्याच्यातून एनर्जी रिलीज होते आणि म्हणून या एटीपी ला एनर्जी करन्सी ऑफ सेल म्हणतात. म्हणजे सेलच्या वेगवेगळ्या कार्यासाठी ऍक्टिव्हिटीसाठी लागणारी एनर्जी ही एटीपी मॉलिक्यूल सप्लाय करतात म्हणून त्याला एनर्जी करन्सी ऑफ सेल म्हणतात. म्हणजे एटीपीचं कन्वर्जन एडीपी मध्ये कसं होतंय ते पहा. इथं मी दाखवतो पुढची स्टेप एरोच्या सहाय्याने. हा एटीपी मॉलिक्यूल आहे, याचा एडीपी मध्ये कन्वर्जन झाल्यानंतरचा मॉलिक्यूल कसा असेल तर ही नायट्रोजिनियस बेस आहे तशी राहील. कोणती नायट्रोजिनियस बेस आहे ही? नायट्रोजिनियस कंपाऊंड एडेनाइन आहे तसा राहील. त्याच्यानंतर रिबोज शुगर, पेंटोज शुगर जी आहे तो कंपाऊंड सुद्धा आहे तसाच राहतो, त्याच्यात बदल होत नाही. त्याच्यानंतर या ठिकाणचा हा बॉन्ड आहे तो देखील तसाच राहील. इथले 2 फॉस्फेट मॉलिक्यूल राहतील, पहिला फॉस्फेट आणि दुसरा फॉस्फेट मॉलिक्यूल, त्याचे हे इतर बॉन्ड. आणि इथं तिसरा जो फॉस्फेट मॉलिक्यूल होता हा काय झाला? ब्रेक झाला आणि त्यामुळे तो सेपरेट झालेला आहे. इथं तो सेपरेट झाला, हा फॉस्फेट मॉलिक्यूल सेपरेट झालेला आहे ब्रेक झाल्यामुळे. म्हणजे इथं जो बॉन्ड होता तो केमिकल बॉन्ड ब्रेक झालाय आणि आता हे फॉस्फेट मॉलिक्यूल जे आहे त्यापैकी हा फॉस्फेट मॉलिक्यूल सेपरेट झाला. इथं प्लस साइन देऊ आपण मध्ये किंवा असं दाखवतो मी.
म्हणजे तो बॉन्ड ब्रेक झाला आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे 3 फॉस्फेट मधील एक फॉस्फेट मॉलिक्यूल वेगळा झाला म्हणजे दोनच फॉस्फेट राहिले म्हणून याला म्हणतात एडीपी, ॲडिनोसाइन डायफॉस्फेट म्हटलं जातं. आणि इथं जी एनर्जी रिलीज होते ती या बॉन्डच्या ब्रेकडाऊन मधून रिलीज होणारी एनर्जी. तर अशा पद्धतीनं एनर्जी इज रिलीज बाय ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड. फॉस्फेट बॉन्ड ब्रेक करून एनर्जी रिलीज केली जाते. आणि एटीपी चं कन्व्हर्जन ते एनर्जी रिलीज होत असताना एटीपी हे कशात कन्व्हर्ट होतात? एडीपी. म्हणजे एटीपी हे एडीपी मध्ये कन्व्हर्ट होतात. म्हणजे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल हे ॲडिनोसाइन डायफॉस्फेट मॉलिक्यूल मध्ये कन्व्हर्ट होत असतात. तर अशा पद्धतीनं हा आपण महत्त्वाचा पॉइंट पाहिला एटीपी, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल. आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन केलं जातं सेल मध्ये आणि एटीपी मॉलिक्यूल रिलीज केले जातात. म्हणजेच NADH2 च्या एका मॉलिक्यूलच्या ब्रेकडाऊन मधून 3 एटीपी मिळतात तर FADH2 च्या एका मॉलिक्यूलच्या ब्रेकडाऊन मधून 2 एटीपी मिळतात. म्हणजे एटीपी मॉलिक्यूल हे काय आहेत तर ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल आहेत आणि ते एनर्जी रिच मॉलिक्यूल आहेत किंवा एनर्जी रिच कंपाऊंड आहेत. एटीपी एनर्जी स्टोर्ड इन केमिकल बॉन्ड. एटीपी मॉलिक्यूल मध्ये एनर्जी ही केमिकल बॉन्डच्या रूपात साठवलेली असते की जे केमिकल बॉन्ड फॉस्फेट मॉलिक्यूलला अटॅच असतात. देन केमिकली एटीपी मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ ॲडिनोसाइन रिबोन्यूक्लियोटाइड. केमिकली त्याचं जे नेम आहे फॉस्फेट मॉलिक्यूलचं ते ॲडिनोसाइन रिबोन्यूक्लियोटाइड आहे. आणि या फॉस्फेट मॉलिक्यूल मध्ये नायट्रोजिनस कंपाऊंड ॲडेनाइन असतो, पेंटोस शुगर रिबोस शुगर असते आणि ती फॉस्फेट मॉलिक्यूल या एटीपी मॉलिक्यूल मध्ये असतात. एटीपी मॉलिक्यूल कशा-कशाने बनलेला आहे? एटीपी मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ नायट्रोजिनस कंपाऊंड ॲडेनाइन, pentose sugar ribose sugar and 3 phosphate molecule that is triphosphate. And this energy is obtained from the ATP by breaking the phosphate bond. Phosphate bond जर ब्रेक झाला तर त्याच्यातून एनर्जी रिलीज केली जाते जी एनर्जी सेलला आवश्यक असते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी. तर अशा पद्धतीनं इथं आपला हा ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणजे एटीपी मॉलिक्यूल हा पॉइंट देखील संपलेला आहे. याच्यानंतर या चॅप्टर मध्ये नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम प्रोटीन्स अँड लिपिड्स. प्रोटीन्स आणि लिपिड्स पासून होणारे एनर्जीचं प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम प्रोटीन्स अँड लिपिड्स. Energy production from lipids and proteins. लिपिड्स आणि प्रोटीन्स यांच्यापासून होणारे एनर्जीचं प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम लिपिड्स अँड प्रोटीन्स. तर लिपिड्स आणि प्रोटीन्स पासून एनर्जीचं प्रोडक्शन कसं केलं जातं ते थोडक्यात पाहू. तर पहा लिपिड्स आणि प्रोटीन्स हे देखील एनर्जी प्रोडक्शन साठी ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एनिमल बॉडीमध्ये यूज केले जातात. केव्हा यूज केले जातात? जेव्हा आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्सची कमतरता असते म्हणजे ग्लुकोजची कमतरता असते. आणि ग्लुकोजची कमतरता आपल्या बॉडीमध्ये दोन वेळेस निर्माण होते. एक ज्यावेळी आपण भुकेलेलो असतो म्हणजे हंगर आणि ज्यावेळी आपण फास्टिंग म्हणजे उपवास करत असतो त्यावेळी. म्हणजे आपण ज्यावेळी उपवास धरतो ज्या दिवशी उपवास धरतो त्या दिवशी आपण कार्बोहायड्रेट्स जास्त असणारं फूड खात नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात कार्बोहायड्रेटची कमतरता निर्माण होते. किंवा आपण भुकेलेलो जेव्हा असतो आपण फूड खाल्लेलं नसतं तेव्हा आपल्या शरीरात कार्बोहायड्रेटची कमतरता निर्माण होते आणि अशा डिफिशियन्सी ऑफ कार्बोहायड्रेटच्या कंडिशन मध्ये एनर्जी प्रोडक्शन साठी आपल्या बॉडीमध्ये साठवलेले लिपिड्स म्हणजे फॅट्स आणि प्रोटीन्स हे एनर्जी प्रोडक्शन साठी यूज केले जातात. फॉर द एनर्जी प्रोडक्शन these proteins are first converted into amino acids whereas lipids are converted into fatty acids. म्हणजे पहा एनर्जी प्रोडक्शन साठी काय केलं जातं? जसं आपण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन पाहिलं. कार्बोहायड्रेट हे ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट केले जातात आणि नंतर ग्लुकोजचं
स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होतं. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन ग्लायकोलायसिस प्रोसेस न कशात करतात, पायरुव्हिक ऍसिड मध्ये. पुन्हा पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये, आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए चं क्रेब्स सायकल मध्ये किंवा ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये सायक्लिक चेन रिएक्शन मधून एटीपी एनर्जी मिळवली जाते. तर आपण ते प्रोसेस पाहिली. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रोटीनचं कन्व्हर्जन अमिनो ऍसिड मध्ये केलं जातं, तर लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड मध्ये केलं जातं. आणि पुन्हा ते लिपिड्स, फॅटी ऍसिड्स आणि अमिनो ऍसिड्स यांचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये केलं जातं. आणि त्या ऍसिटिल कोएन्झाइम ए पासून ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन त्याचं कन्व्हर्जन एटीपी मॉलिक्यूल मध्ये एनर्जी मध्ये केलं जातं. तर ते आपण इथं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करू शकतो. डायग्राम मी इथं ड्रॉ करतोय. लिपिड्स फर्स्ट मॉलिक्यूल आहे लिपिड्स, तिन्ही मॉलिक्यूल दाखवू आपण. आहे लिपिड मॉलिक्यूल. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स, ते आपण पाहिलेले कन्व्हर्जन, आणि प्रोटीन्स. चेक करायचं. लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स. लिपिड्स, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स, आणि तिसरा आहे प्रोटीन्स. आता आपण कार्बोहायड्रेट पासून एनर्जी कशी मिळवली जाते ते पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. तेच आपण परत एकदा स्टेप बाय स्टेप पाहू. आपण पाहिलं की कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन कशामध्ये केलं जातं, डायजेशन प्रोसेस मध्ये कार्बोहायड्रेट्स ग्लुकोज मध्ये ब्रेक केले जातात. कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन कशामध्ये केलं जातं, ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये. म्हणजे इथे येईल ग्लुकोज मॉलिक्यूल. कार्बोहायड्रेट्स आर ब्रेक डाउन इनटू द ग्लुकोज. पुन्हा ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस प्रोसेस न कशात कन्व्हर्जन केलं जातं, बाय ग्लायकोलायसिस प्रोसेस ग्लुकोज आर कन्व्हर्टेड इनटू विच ऍसिड, पायरुव्हिक ऍसिड. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात झालं, पायरुव्हिक ऍसिड मध्ये. हा फ्लो चार्ट महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये हा देखील विचारला जातो, लक्षात ठेवा. पायरुव्हिक ऍसिड मध्ये झालं. पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन पुन्हा कशात केलं जातं, ग्लायकोलायसिस प्रोसेस मध्ये ते पायरुव्हिक ऍसिड पुन्हा कशात कन्व्हर्ट केलं जातं, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये केलं जातं. कशात, ऍसिटिल कोएन्झाइम ए. ऍसिटिल कोएन्झाइम ए. ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये या पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन केलं जातं. आणि पुन्हा ऍसिटिल कोएन्झाइम ए जे आहे त्याचं क्रेब्स सायकल मध्ये ते एंटर होतात, आणि क्रेब्स सायकल मधून त्याच्यावरती सायक्लिक चेन रिएक्शन ऑपरेट करून एनर्जी रिलीज केली जाते. म्हणजे इथे क्रेब्स सायकल, क्रेब्स सायकल मध्ये ते एंटर होतात, आणि क्रेब्स सायकल मधून त्याच्यावरती वेगवेगळ्या सायक्लिक चेन रिएक्शन्स ऑपरेट होऊन एनर्जी रिलीज केली जाते. म्हणजे लास्ट स्टेप काय येईल, एनर्जी रिलीजची स्टेप येईल. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड वॉटर तयार होतं आणि एनर्जी रिलीज केली जाते. म्हणजे CO2 प्लस H2O आणि प्लस एनर्जी. तर हे जे रेस्पिरेशन आहे याला काय म्हटलं आता, एरोबिक रेस्पिरेशन. कोणतं रेस्पिरेशन आहे, एरोबिक रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये ग्लुकोज स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन करून एनर्जी रिलीज केली जाते. परंतु जेव्हा आपल्या बॉडीमध्ये हे कार्बोहायड्रेट्स कमी असतात, कार्बोहायड्रेटची डिफिशियन्सी असते, आणि कधी असते तुम्हाला सांगितलं दोन कंडिशन, जेव्हा आपण भुकेलेलो असतो, हंगर, आणि फास्टिंग म्हणजे ज्यावेळी आपण उपवास करतो, अशा वेळी आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स कमी असतात, आणि त्यावेळी आपल्या शरीरात साठवलेले जे प्रोटीन्स आणि लिपिड्स आहेत ते एनर्जी प्रोडक्शन साठी यूज केले जातात. मग लिपिड्स आणि प्रोटीनचं कन्व्हर्जन एनर्जी प्रोडक्शन साठी मग काय केले जातात, हे लिपिड्स कशात कन्व्हर्ट केले जातात, लिपिड्स आर कन्व्हर्टेड इनटू अमिनो ऍसिड्स. लिपिड्सचं कन्व्हर्जन कशात केलं जातं, अमिनो ऍसिड, लिपिड्स आर कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड्स.
lipids are converted into fatty acids and these proteins are converted into, हे जे प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीनचं कन्वर्जन केलं जातं अमिनो एसिड्स मध्ये. प्रोटीन्स आर ब्रेक डाउन इनटू द अमिनो एसिड्स. या पद्धतीनं डायजेशन प्रोसेस मध्ये हे तिन्ही मॅक्रो मॉलिक्यूल आहेत. काल सांगितलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि लिपिड्स हे मॅक्रो मॉलिक्यूल असतात. हे लार्ज मॉलिक्यूल आहेत, ते ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब करणं शक्य नाही, एवढे मोठे असतात. आणि ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब करण्यासाठी स्मॉलर पार्टिकल लागतात. म्हणून हे मॅक्रो मॉलिक्यूल सुरुवातीला काय केले जातात, स्मॉलर पार्टिकल मध्ये कन्वर्ट केले जातात. म्हणजे लिपिडचं डायजेशन फॅटी ऍसिड मध्ये केलं जातं, लिपिडचं ब्रेकडाऊन फॅटी ऍसिड मध्ये केलं जातं, कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन ग्लुकोज मध्ये केलं जातं, तसं प्रोटीनचं ब्रेकडाऊन अमिनो ऍसिड मध्ये केलं जातं. पुढे काय केलं जातं बा, हे जे फॅटी ऍसिड्स आहेत आणि अमिनो ऍसिड्स आहेत, या फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन, फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन हे कशामध्ये केलं जातं, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. जसं ग्लुकोज म्हणजे स्पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये जसं केलं होतं, त्याच पद्धतीने सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस प्रोसेस होते आणि त्याच्यात फॅटी ऍसिड हे ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्ट होतात. त्याच पद्धतीने अमिनो ऍसिड देखील कशात कन्व्हर्ट केले जातात, ऍसिटिल कोएन्झाइम. म्हणजे लक्षात ठेवा, ऍसिड, पायरुविक ऍसिड, फॅटी ऍसिड, अमिनो ऍसिड हे जे ऍसिड्स असतात ते कशात कन्व्हर्ट केले जातात, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्ट केले जातात. आणि नंतर या ऍसिटिल कोएन्झाइम ए हे कुठे जातात, पुढची प्रोसेस सेम आहे. जसं आपण काल पाहिलं ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, क्रेब्स सायकल, की त्याच्यात ऍसिटिल कोएन्झाइम ए मधला कोणता पार्ट कंप्लीट ऑक्सिडाइज केला जातो, ऍसिटिल पार्ट. ऍसिटिल पार्टचं कंप्लीट ऑक्सिडेशन करून कोणते दोन मॉलिक्यूल मिळतात, NADH2, FADH2. आणि त्या NADH2, FADH2 कशात पार्टिसिपेट होतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये पार्टिसिपेट होतात. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये NADH2 चं कंप्लीट ऑक्सिडेशन करून किती एटीपी मिळतात, 3 एटीपी. आणि FADH2 च्या एका मॉलिक्यूलचं जर कंप्लीट ऑक्सिडेशन झालं तर 2 एटीपी. आणि ते एटीपी म्हणजे एनर्जी रिच कंपाऊंड, एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. त्याच्यातील फॉस्फेट बॉन्ड ब्रेक करून एनर्जी रिलीज केली जाते. तर अशा पद्धतीनं हे लिपिड्स आणि प्रोटीन्स देखील काही एक्सेप्शनल कंडिशन मध्ये, अपवादात्मक स्थितीमध्ये एनर्जी प्रोडक्शन साठी यूज केले जातात. तर एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम लिपिड्स अँड प्रोटीन्स, लिपिड्स आणि प्रोटीन एनर्जी प्रोडक्शन साठी होणारा वापर. तर लक्षात आलेले, तरी एकदा इथे आपण लिहून घेऊ हे. इफ देयर इज इनसफिशियंट अमाउंट ऑफ कार्बोहायड्रेट्स, इफ देयर इज इनसफिशियंट म्हणजे अपुरी, insufficient amount of carbohydrates in body due to exceptional conditions like hunger and fasting. तुम्हाला सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटची कमतरता केव्हा असते, कोणत्या एक्सेप्शनल कंडिशन मध्ये, हंगर अँड फास्टिंग. म्हणजे जेव्हा आपण भुकेलेलो असतो, आपण जेवण केलेलं नसतं, आपल्याला भूक लागलेली असते, त्यावेळी आपल्या शरीरातील लिपिड आणि प्रोटीन्स यांचं यूज, कार्बोहायड्रेटची कमतरता निर्माण होते आणि त्यावेळी लिपिड्स आणि प्रोटीन साठवलेले आपल्या शरीरात एनर्जी प्रोडक्शन साठी वापरले जातात. पण आपण उपवास का करतो किंवा आपण उपवास केला पाहिजे असं का म्हटलं जातं, कारण आपल्या शरीरामध्ये जर आपण उपवास केला नाही तर आपल्या शरीराला सतत काय मिळत राहतील, कार्बोहायड्रेट्स मिळत राहतील. सतत कार्बोहायड्रेट मिळाले तर आपल्या शरीरात आपण जे फूड बरोबर, कार्बोहायड्रेट बरोबर हे लिपिड्स आणि प्रोटीन खातोय, ते आपल्या शरीरात फक्त काय होत राहतील, साठत राहतील, ते युजच होणार नाही. आणि लिपिड जर साठत राहिले तर काय होईल, आपल्या त्वचेवरची चरबी वाढेल, त्याच्यामुळे लठ्ठपणा येतो. प्रोटीन देखील आपल्या शरीरात एक्सेस स्टोअर केले जातील, ते यूज होणार नाहीत आणि त्याच्यामुळे आपलं शरीर हे स्थूल बनू शकतं. आणि म्हणून उपवास आठवड्यातून कमीत कमी 1 दिवस केला पाहिजे असं म्हटलं जातं. कारण ज्यावेळी आपण फास्टिंग करतो, उपवास करतो, तेव्हा आपल्या शरीरात कार्बोहायड्रेटची
डिफिशियन्सी निर्माण होते, कार्बोहायड्रेटची कमतरता निर्माण होते आणि तेव्हा आपल्या शरीरात साठवलेले हे लिपिड्स आणि प्रोटीन एनर्जी प्रोडक्शन साठी यूज केले जातात आणि त्यामुळे आपल्या शरीराची जी काही वाढ आहे किंवा शरीरातील लिपिड्स आणि प्रोटीन्स म्हणजे फॅट्स हे देखील स्टोर मेंटेन केले जातात. तर if there is an insufficient amount of carbohydrate in the body due to exceptional condition like hunger and fasting, then lipids and proteins तेव्हा काय केलं जातं? Lipids and proteins are used for energy production. तेव्हा लिपिड्स आणि प्रोटीन्स हे एनर्जी प्रोडक्शन साठी यूज केले जातात. लक्षात घ्या, लिपिड्स आणि प्रोटीन आपल्या शरीरात एनर्जी प्रोडक्शन साठी केव्हा वापरले जातात? की जेव्हा आपण भुकेलेलो असतो किंवा जेव्हा आपण भुकेलेलो असतो किंवा जेव्हा आपण उपवास करत असतो तेव्हा आपल्या शरीरात कार्बोहायड्रेटची कमतरता निर्माण होते आणि त्यावेळी एनर्जी प्रोडक्शन साठी लिपिड्स आणि प्रोटीन्स हे यूज केले जातात. देन नेक्स्ट, इन केस ऑफ लिपिड्सच्या बाबतीमध्ये दे आर कन्व्हर्टेड इनटू फॅटी एसिड्स. लिपिड्स कशात कन्वर्ट केले जातात? फॅटी एसिड मध्ये. whereas proteins are converted into अमिनो एसिड्स. प्रोटीनचं कन्व्हर्जन अमिनो एसिड मध्ये केलं जातं. तर लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी एसिड्स मध्ये केलं जातं. कशासाठी? एनर्जी प्रोडक्शन साठी. लिपिड्स आणि प्रोटीन्स कसे यूज केले जातात? तर लिपिड सुरुवातीला फॅटी एसिड मध्ये कन्वर्ट केले जातात आणि प्रोटीन्स अमिनो एसिड मध्ये. पुन्हा या फॅटी एसिड आणि अमिनो एसिडचं कन्व्हर्जन कशात केलं जातंय? ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये. म्हणजे आपण पुढे असं म्हणू शकतो, फर्दर द फॅटी एसिड and amino acid are converted into fatty acid and amino acids are converted into acetyl coenzyme A. पुन्हा या फॅटी एसिड अमिनो एसिडचं कन्व्हर्जन एसिटिल कोएन्झाइम A मध्ये केलं जातं. Then this acetyl coenzyme A undergoes the Krebs cycle. Acetyl coenzyme A undergoes Krebs cycle. And produces energy. पुन्हा हे एसिटिल कोएन्झाइम ए हे क्रेब्स सायकल मध्ये पार्टिसिपेट होतात. त्याच्यामध्ये सायक्लिक चेन रिएक्शन्स ऑपरेट होतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिएक्शन देखील इथं घडून येते आणि त्याच्यातून एनर्जी रिलीज केली जाते. तर अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या स्टेप्स ज्या आहेत एरोबिक रेस्पिरेशन त्या आपण पाहिल्या. स्टेप्स इन्व्हॉल्व इन एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या वेगवेगळ्या स्टेप्स या डायग्राम मध्ये दाखवलेल्या आहेत की कशा पद्धतीनं लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स यांच्यापासून एनर्जी कन्वर्ट केली जाते. त्याच्या या स्टेप्स आहेत, सिक्वेन्स आहे, ही लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. आणि एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम लिपिड्स अँड प्रोटीन्स हे देखील या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जो एरोबिक रेस्पिरेशनचा पार्ट होता तो कंप्लीट केलेला आहे. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन म्हटलं आता विनॉक्सी श्वसन.
नेक्स्ट आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. फक्त मिनिंग समजून घेऊ, बाकीचा पार्ट आपण उद्या पाहणार आहे. फक्त अनएरोबिक रेस्पिरेशन काय आहे एवढंच मिनिंग आपण समजून घेणार आहे. द रेस्पिरेशन इन विच एनर्जी इज रिलीज फ्रॉम द फूडस्टफ्स in the absence of oxygen. The respiration in which energy is released from the foodstuff in the absence of oxygen is called as anaerobic respiration. Definition of anaerobic respiration: the respiration in which energy is released. The respiration in which energy is released from foodstuff in the absence of oxygen called as anaerobic respiration. Anaerobic respiration. Aerobic respiration ची व्याख्या काय होती पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलेली. द रेस्पिरेशन इन विच एनर्जी इज रिलीज फ्रॉम द फूडस्टफ इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एरोबिक रेस्पिरेशन. तसं अनएरोबिक रेस्पिरेशन काय? द रेस्पिरेशन इन विच एनर्जी इज रिलीज फ्रॉम द फूडस्टफ इन द, हे महत्वाचं, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये जर एनर्जी रिलीज होत असेल तर अनएरोबिक रेस्पिरेशन, आणि ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जर एनर्जी रिलीज केली जात असेल तर एरोबिक रेस्पिरेशन. किती वेळ आहे? 5 मिनिट. Then anaerobic respiration is takes place in microorganisms, that is all prokaryotic cell, that is bacteria. Anaerobic respiration कोण परफॉर्म करतात? Anaerobic respiration occurs in, anaerobic respiration कोणामध्ये होतं? Anaerobic respiration occurs in microorganisms or microbes, that is prokaryotic cells. सर्व ज्या प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत त्या प्रोकॅरियोटिक सेल्स अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. आपण पाहिलं जसं इओकॅरियोटिक सेल, एरोबिक रेस्पिरेशन कोण परफॉर्म करतात? इओकॅरियोटिक सेल म्हणजे प्लांट सेल, एनिमल सेल. तसं अनएरोबिक रेस्पिरेशन कोण परफॉर्म करतं? Anaerobic respiration is performed by all prokaryotic cells, that is all microbes, prokaryotic cells, that is bacteria. Then anaerobic respirations occurs in 2 steps. Anaerobic respiration हे 2 स्टेप मध्ये घडून येतं. त्याचबरोबर जे ह्यूमन्स आहेत, ह्यूमन बीइंग मध्ये इओकॅरियोटिक सेल, त्याचबरोबर प्लांट सेल, एनिमल सेल, aerobic microorganisms and are also perform the anaerobic respiration in a exceptional conditions like deficiency of oxygen level in the body. म्हणजे जेव्हा प्लांट्स, एनिमल्स, एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम यांच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी असते तेव्हा ते अनएरोबिक रेस्पिरेशन देखील परफॉर्म करतात. आपण देखील युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहोत तरी देखील आपण अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतो. किंवा ज्यावेळी आपण व्यायाम करत असतो, आपल्या मसल्सला खूप जास्त एनर्जीची गरज असते. म्हणजे आपण काय केलेले असते, व्यायाम करत असताना, एक्सरसाइजिंग करत असताना आपल्या बॉडी मधली एनर्जी खर्च केलेली असते आणि त्यामुळे आपल्या शरीराला एनर्जीची जास्त आवश्यकता असते. अशा वेळी त्या ठिकाणी जास्तीत जास्त एनर्जी मिळवण्यासाठी आपल्या काही मसल सेल्स देखील अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. तर अशा पद्धतीनं अनएरोबिक रेस्पिरेशन देखील काही एरोबिक किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये देखील पाहायला मिळतं. तर एरोबिक रेस्पिरेशन हे 2 स्टेप मध्ये घडून येतं, ते नंतर आपण शेवटी पाहू. एरोबिक रेस्पिरेशन occurs in 2 steps. जसं आपण पाहिलं पहा, अनएरोबिक रेस्पिरेशन किती स्टेप मध्ये होतं? 3 स्टेप. ग्लायकोलायसिस, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन.
या 3 स्टेप मध्ये एरोबिक रेस्पिरेशन होतं. तसं अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फक्त 2 स्टेप असतात. त्यातली पहिली स्टेप कोणती? फर्स्ट स्टेप ग्लायकोलायसिस. फर्स्ट स्टेप कोणती आहे? ग्लायकोलायसिस आहे. ग्लायकोलायसिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. तुम्हाला सांगितलं होतं की ग्लायकोलायसिस एरोबिक आणि अनएरोबिक दोन्हीमध्ये कॉमन असतं, कारण की अनएरोबिक प्रोसेस आहे, त्याला ऑक्सिजनची गरज नसते. आणि दुसरी स्टेप आहे ती म्हणजे फर्मेंटेशन. फर्मेंटेशन. तर अशा पद्धतीनं ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन या 2 स्टेप मध्ये एरोबिक रेस्पिरेशन घडून येतं. तर आज आपण इथं थांबतोय. बाकीचा जो पार्ट आहे ग्लायकोलायसिस, फर्मेंटेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन याच्यामधील डिफरन्स तो उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू केला जाईल. धन्यवाद.